राज्यात एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर घटना समोर येत असताना अकोल्यातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. अकोला शहरातील कृषीनगर परिसरात राहणाऱ्या तायडे कुटुंबियांनी आपल्या 4 वर्षाच्या चिमुकली मुलगी श्रीजी तायडेच्या शिक्षणाच्या पहिल्या पावलाचा अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा केला आहे. श्रीजीच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत अगदी जल्लोषात करण्यात आले. तुतारीच्या गजरात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करत आणि गुलाबाच्या फुलांची उधळण करत तिचा शाळेत प्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही श्रीजीच्या गृहप्रवेशावेळी तायडे कुटुंबियांनी पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत केले होते आणि आता शिक्षणाच्या सुरुवातीलाही त्यांनी तोच उत्साह कायम ठेवत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे कृषीनगर परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तायडे कुटुंबियांचे कौतुक होत आहे. मुलगी हीच घराची शान आहे आणि तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असा ठाम संदेश तायडे कुटुंबियांनी आपल्या कृतीतून दिला आहे. नातीचा शाळेचा पहिला दिवस आहे. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यासाठी सगळ्यात जनतेला माझं असं म्हणणं आहे की मुलगा असो की मुलगी असो, आपल्यासाठी सगळ्यात सारखी असतात. त्यासाठी बाबासाहेब सावित्रीबाई फुलेनं फार कष्ट घेतले. म्हणून शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे. माझ्या नातीचा आजचा पहिला दिवस होता शाळेचा. मला खूप आनंद वाटला. तिचा ज्या जन्म झाला त्या रोजी पण असंच आम्ही त्यांचा उत्सव साजरा केला. त्यानंतर आज ते शाळेमध्ये गेली. माझ्या प्रभागातली महिला मंडळ किंवा सगळंच माझ्या आईने सगळं मेहनत केली. सगळ्याला हा विचार आहे किंवा सगळ्यांनी मुलगा असो की मुलगी असो, बाबासाहेबांनी दिलेल्या या पालनाचं पालन केलं पाहिजे. सावित्रीबाईंनी सांगितलेलं या पालनाचं पालन केलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध याच्यासाठी आहे की शिकल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही, की जीवनामध्ये काही पण बनू शकते. कलेक्टर असो, मिनिस्टर असो, कोणी काही पण असो, तो शिक्षणामुळेच बनते. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या घरामध्ये लेकराला शिकवायलाच पाहिजे. हे माझी सगळ्याकडून अपेक्षा आहे. एवढंच बोलतो. आज आमच्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस आहे. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की ज्याप्रमाणे आपण इतर सण करतो, पण जर का मुलगा मुलगी शाळेत जात आहे हे एका सणासारखंच आपण साजरं केलं पाहिजे. पण त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये आम्हाला परिसरातील नागरिकांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी आपापल्या दारामध्ये रांगोळी काढली, फुलं टाकली आणि हा कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी महिला शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या जीवाची ओढी झाली आणि तेच शिक्षणाचे महत्व बाबासाहेबांना कळले आणि त्यांनी संविधानातून सक्तीचं शिक्षण संविधानातून मुलींना दिलेलं आहे. हिंदू कोडबीज झालं, मनुस्मृती जाळावं लागली त्यांना महिलांना सक्षमी करण्यासाठी आणि त्याची जाण आजच्या लोकांना विसर पडत आहे. तर त्या जाण करून देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीचा कार्यक्रम घेत आहोत, जसं ती जन्मली होती तेव्हा याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा कार्यक्रम केला होता. ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलं होतं आणि आज तिचा पहिला दिवस आहे शाळेचा. हाही आम्ही थाटामाटात करत आहोत. असं सर्वांनी करावं आणि मुलगा आणि मुलगीमध्ये जो फरक चालू आहे, जे भ्रूण हत्या चालू आहे, मुलीला जन्मालाच येऊ देत नाही आहे, हे असं घडू नये यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे की समाजाने एक याच्यातूनही धडा घ्यावा. आम्हाला एकच मुलगी आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की सर्वांनी असे कार्यक्रम ठेवले तर शिक्षणाचे महत्व मुलांना लहानपणीपासूनच कळणार. मला आज फार आनंद झालेला आहे. माझ्या नातीचा आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलींनी शिकलंच पाहिजे आणि शिकवलंच पाहिजे सर्वांनी. कारण ते म्हण आहे ना, जन्मा मुलगी आली दोन्ही घरी उद्धार करते. मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड देते दोन्ही घरी, असं माझं म्हणणं आहे. शिकवा आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. मुलींनी संघर्ष केलाच पाहिजे. बस एवढंच बोलते मी.